श्री स्वामी समर्थ. मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी आपले पाठीशी कायम उभे आहेत. स्वामींनी आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या वाईट कामात, वाईट अडचणीतून किंवा वाईट जेव्हा आपला काळ येतो त्या काळातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभे राहिले. त्याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला आलीच असेल. काहीतरी मेवा मिळावा म्हणून आपण सेवा कधीच करत नाही, तर आपल्या पाठीशी आपले गुरु कायम भक्कमपणे उभे राहावे. आपला संसार नीट चालावा, आपल्या मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित व्हावं, आपल्या नोकरी व्यवसायात भरभराट व्हावी, चांगले दिवस यावे, यासाठीच आपण देवाची सेवा करत असतो. कोणीतरी हंडा आणून द्यावा, सोन्याचा घरात मिळावा किंवा लॉटरी लागावी, कोणीतरी 5-50 हजार रुपये हातात द्यावे अशी कोणाचीच इच्छा कधीच नसते. फक्त आपल्या देवांनी, आपल्या स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी दिलंय, त्याची काहीतरी थोडीशी आपण म्हणजे परतफेड तर आपण करूच शकत नाही. ते जे काही देतात तर आपण आपण काहीच नाहीये त्यांच्यासमोर. परंतु काही ना काहीतरी आपल्या पाठीशी ते उभे राहतात, तर आपल्याकडून सुद्धा काहीतरी व्हावं, काहीतरी सेवा घडावी म्हणून आपण सेवा करत असतो. तर त्यासाठी आता आपण स्वामी समर्थ महाराजांची काय काय सेवा करू शकतो. तर श्री स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. हा आता तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे उलटा दिसत असेल, तर अतिशय पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये स्वामींचा अक्षरशः वास आहे. या पोथीमध्ये त्यांचा आत्मा आहे. त्यांची जी काही म्हणजे ते अक्कलकोटात कसे आले, अक्कलकोटात त्यांनी काय काय केलं, त्यांनी कोणकोणत्या आपल्या लीला दाखवल्या, त्यांच्या शिष्यांबद्दलची माहिती किंवा त्यांच्या शिष्यांची त्यांनी काय काय केलं, म्हणजे त्यांचे जेही काही वर्णन आहे ते सगळं या पोथीमध्ये आहे. यामध्ये 21 अध्याय आहेत. स्वामी चरित्र सारामृताची ही जी पोथी आहे ती प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी असलीच पाहिजे आणि असेलच. पण ज्यांच्याकडे नसेल तर जवळच्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामधून ही पोथी अवश्य घरी आणा. आणि जर नसेल तुमच्या जवळ दिंडोरी प्रणित तर मी एक खाली डिस्क्रिप्शनला नंबर देते, त्या दादांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, ते तुम्हाला मिळवून देतील. किंवा याच्यामध्ये दुसरी सुद्धा पोथी येते स्वामी चरित्र सारामृताची, ती जरी असेल तुमच्याकडे तरी तीही तुम्ही बघू शकता. आता मी स्वतःही रेफर करते म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. परंतु आपल्याकडे ही पोथी असलीच पाहिजे. स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम उभे असतात. ते संकटातून आपल्याला बाहेर काढतातच. आपण कोणीच मोठं नाही एवढं की स्वामींनी काहीतरी दिलंय त्याची परतफेड म्हणून आपण देऊ शकतो, परंतु ते आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण काहीतरी आपल्याकडून सेवा करत असतो. तर आता सगळ्यात मोठं एक म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं. आता ह्या पोथीतले रोज 3 अध्याय आपण वाचत असतो. नित्य सेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं असतं. परंतु स्वामी चरित्र पारायण कसं करायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण म्हणजे काय आणि पारायण कसं करावं. तर आता यामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. 1 ते 21 अध्याय दिलेत. 1 ते 21 अध्याय एकाच दिवशी वाचणं म्हणजे एक पारायण पूर्ण होतं. बघा मी पुन्हा सांगते, या पोथीतले 1 ते 21 अध्याय एकाच दिवशी आपल्याला वाचायचे म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं. हे संपूर्ण पोथी वाचायला जास्ती वेळ लागत नाही, 1 ते सव्वा तासच फक्त लागतो, कारण अध्याय खूप छोटे आहेत, पटापट होऊन जातात. 1 ते सव्वा तासात आपलं एक पारायण पूर्ण होतं. तर तुम्ही अशा प्रकारे 1, 5, 7, 11, 21, 51, 108 अशी पारायण करू शकता. बऱ्याच साईदादांनी 108 पारायण केलेली आहेत आणि त्यांना खूप छान छान अनुभव आलेले आहेत. असे जर तुमच्याकडे कुठले अनुभव असतील, म्हणजे पारायणाचेच नाही सांगत आहे, तर स्वामी महाराज जसे तुमच्या पाठीशी कधी उभे राहिले असतील, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते नक्की शेअर करा. तुम्ही मला पर्सनल मेसेज करून जरी तुम्ही शेअर केले तुमचे अनुभव स्वामी महाराजांनी दिलेले तर चालेल. तुमची जर परवानगी असेल तर ते मी तुमचं नाव न सांगता किंवा नाव सांगता जर तुमच्या परवानगीनुसार मी ते अनुभव प्रत्येकापर्यंत शेअर करण्याचा माझ्या व्हिडिओमधून नक्कीच प्रयत्न करेन. कारण आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त स्वामी महाराजांची जी सेवा आहे, स्वामी महाराजांची जी म्हणजे जी थोरवी आहे ती आपल्याला फक्त वाढवायची आहे. स्वामी सेवा आपल्याला करायची आहे. जेवढे स्वामी भक्त आपल्या स्वामी सेवेत येतील तेवढं आपल्याला पुण्य लागेल किंवा तेवढे आपल्या स्वामींची जेवढं आपल्याला मुख्य काय आहे की स्वामींची जी सेवा आहे ती आपल्या हातून घडली पाहिजे आणि आपलं जर चांगलं होतंय तर ते बघून 4 लोकांनी त्यांनी करावं, त्यांचंही चांगलं व्हावं, या हेतूने आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. कारण खरंच या गोष्टीचं खूप पुण्य लागतं. आपलं बघून आपली जी काही आपल्याला जे चांगले प्रत्यय आले, जे काही आपल्याला अनुभव आले ते लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे 4 लोकांना स्वामी सेवेत यावंसं वाटेल आणि ते जर स्वामी सेवेत आले, त्यांच्या 4 इच्छा पूर्ण झाल्या तर त्यांचा दुवा तुम्हाला आपोआप लागतो. तर त्याच्यासाठी आता स्वामी चरित्र सारामृत पारायण म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. एका दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्याय वाचायचं म्हणजे एक पारायण होतं. अशी तुम्ही याची तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही कितीही पटीत पारायण करू शकता. आता पारायण करताना काय करायचं, गुरुवारचा जर दिवस निवडला तर अतिशय उत्तम, आपल्या गुरूंचा वार आहे. परंतु नाहीच जमलं तर एखादा चांगला दिवस निवडा किंवा कोणताही आपला आठवड्याच्या कोणत्याही वाराला
तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताला पारायणाला बसू शकता, असं काही त्याला बंधन नाही. आपले स्वामी अतिशय परम दयाळू आहेत. आपले स्वामी माऊली आपली खरंच खूप परम दयाळू आहे. त्यांचे कोणतेही नियम नाही आहेत की हे खाऊ नका, ते खाऊ नका, हेच करा, तेच करा. अतिशय साधी सेवा आहे ही. दिवसभरात तुम्ही कधीही पारायण करू शकता, कधीही तुम्ही पोथी वाचू शकता. असं त्याला काहीच बंधन नाही. फक्त 12 ते 12:30 मध्ये वाचू नका, कारण आपल्या दत्त महाराजांची भिक्षेचा वेळ असतो म्हणून. तर आता स्वामी चरित्र सारामृताला आता पहिल्या दिवशी तुम्ही पारायणाला ज्या दिवशी बसणार आहात त्या दिवशी स्वच्छ अंघोळ वगैरे करायचे, देवपूजा आटपायची आणि पारायणाला बसताना तुमच्याकडे स्वामी महाराजांची एखादी छोटी मूर्ती किंवा फोटो हा असलाच पाहिजे. आपण स्वामी भक्त आहोत, आपण स्वामींची काहीतरी सेवा करतोय, तर एखादी छोटा फोटो जरी असला तरी चालेल, परंतु अवश्य असला पाहिजे. त्याचबरोबर ही पोथी असली पाहिजे. पोथी ठेवण्यासाठी पाट असावा. खाली हा जमिनीवर पोथी ठेवू नका, कारण त्याचं खूप काही म्हणजे खूप पावित्र्य आहे. जर पाट नसेल तर आपलं जे स्टँड असतं पोथीचं ते आणलं तरी चालेल. तर आता आपण पहिल्या दिवशी काय करायचं, पूजा वगैरे झाली, अगरबत्ती वगैरे लावा, धूप लावा आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. फक्त पहिल्या दिवशी संकल्प कसा करायचा हा प्रत्येकाला माहिती आहे. आपलं नाव गोत्र सांगून आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं, तांदूळ घ्यायचे, फुलं घ्यायची, नाव गोत्र सांगून आपली इच्छा सांगायची. मी 108 पारायण करतोय, मी 51 पारायण करतोय, किती तुम्ही पारायण करता त्याचं सांगायचं आणि ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्यायचं सांगून आपल्याला पाणी ते उजव्या हातातलं तांबणात सोडायचं. हे पाणी तुळशीत वगैरे नंतर तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचे आणि ह्या पारायणाला सुरुवात करायची. तर दिवसभरात तुम्ही कितीही पारायण करू शकता. 1 करा, 2 करा, 3 करा, कितीही करू शकता. मग आता आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही 108 पारायण करायचं ठरवलं किंवा जाऊ दे 21 पारायण करायचं ठरवलंय, तर 21 पारायण 21 दिवसच झालं पाहिजे असं काही नाही. अगदी तुम्ही 5 दिवसात, 6 दिवसात, 7 दिवसात, कितीही दिवसात तुम्ही ती संपवू शकता. आता तुम्ही सकाळी वाचायला बसलात 1 ते 1.5 तासच लागतो फक्त, जास्ती काही नाही याचे. हे खूप छोटे अध्याय, लहान लहान अध्याय, त्याच्यामुळे पटकन वाचून होतात. जर तुम्ही आता वाचायला बसलाय, तुमचं झालं 1 तासात, तुम्हाला वेळ असेल दिवसभरात, तर तुम्ही दिवसभरात 2दा 3दा जरी पोथी वाचलात तर तुमचे तेवढी पारायण पूर्ण होतात. म्हणजे दिवसभरात एका वेळी एकच पारायण करावं असं नाही. तर दिवसभरात तुम्ही याची कितीही पारायण करू शकता. जसं तुम्हाला जमेल, जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी पारायण करू शकता. आता मी जर 21 पारायण करायचं ठरवलंय, आज वार आहे गुरुवार आणि मी पारायणाला बसले, आता मला वेळ मिळाला, माझं 1 वाचून झालं आणि मी म्हणेन की अरे आहे वेळ अजून, तर अजून वाचते, असं माझ्या त्या दिवशी जर 2 झाले तर माझे 21 दिवसाचं जे पारायण आहे ते 21 दिवसच चालावं असं काही नाही. मग ते 17 दिवसात, 18 दिवसात संपलं तरी चालेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं हे पारायण तुम्हाला करायचंय. मग एका दिवशी 1 वाचा, 2 वाचा, 3 वाचा, 1 ते 21 अध्याय तुम्ही किती वाचाल एका दिवशी तेवढी तुमची पारायणं पूर्ण होतात. 108 पारायण केल्यानंतर तुमचं जे काही त्रास असेल ना, तर त्याच्यातून तुम्हाला बराच म्हणजे तो त्रास त्रासातून बाहेर पडायला तुम्हाला मदत होते. किंवा खूप अडचणीत असाल किंवा काही अगदीच तुम्हाला काहीच दुसरे मार्ग नसतील दिसत, तर 108 पारायण करून बघा. याचा अनुभव खूप छान येतो. काही दादा-ताईंनी याचे पारायण केलेली सुद्धा आहेत. मला पर्सनल मेसेज आले होते त्यांचे. तर खरंच म्हणजे खूप छान-छान अनुभव येतात. मी स्वतः पण आधीच सांगते, की मी स्वतःही 108 पारायण अजून तरी नाही केलेत, कारण तेवढा वेळ मिळत नाहीये. माझी मनापासून खूप इच्छा आहे, की मला पारायण करायचं, परंतु 108 पारायण नाही झाली आहेत. 21 वगैरे झाली आहेत करून, पण 108 नाही झालेत. पण याचा अनुभव मला सुद्धा स्वतः घ्यायचा आहे. जर तुम्हाला काही अनुभव असेल तर मला नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे. मग आता तुम्हाला याचं नैवेद्य वगैरे काय? तर आपण जे काही भाजी भाकरी काही खातो ते आपल्याला स्वामींना दाखवायचं आहे एवढंच. नैवेद्य काय अगदी खडी साखरेचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला, एखादं फळ दाखवलं तरीही चालेल. अगदी सागर संगीत भोजन आपल्याला करायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सकाळ संध्याकाळ आपण जे काही खाऊ त्याचं नैवेद्य दाखवा किंवा खडी साखर जरी दाखवली तरीही चालेल. दूध दाखवलं तरीही चालतं. तर एवढंच आहे, बाकी काही नियम नाहीये. आणि हां, जर तुम्ही संकल्प करताय तर तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज्य आहे. तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये. तुम्ही जो कोण वाचताय तर कोण कोण करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, मुलगा करू शकतो, मुलगी करू शकतो, विधवा स्त्री सुद्धा हे पारायण करू शकते. तर पारायण आपण करतोय तर त्याने फक्त मांसाहार मद्यपान करू नका. घरात जर कोण खात असेल किंवा घरात जर तुम्हाला करून घालायला लागत असेल तरी केलं तरी चालेल, परंतु तुम्ही स्वतः पारायण करताय तर तुम्ही तेवढे दिवस मांसाहार नका करू. कारण मांसाहार करून ही पोथी आपल्याला नाही वाचायची किंवा त्या दिवशी मी स्किप करतो आणि मांसाहार करतो असं नाही. जर संकल्पयुक्त सेवा आहे, कोणतीही संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला मांसाहार तेवढे दिवस खायचा नसतो. तर एवढंच आहे. त्यानंतर अजून काही नियम अटी बाकी काही नाही, एवढंच आहे. ब्रह्मचर्या पालन, ब्रह्मचर्या पालन करायची अजिबात गरज नाहीये. त्याबाबत काहीच नियम नाहीये. फक्त मांसाहार आणि मद्यपान एवढेच नियम आपल्याला पाळायचे आहेत.
बाकी काही नाही. तर 21व्या दिवशी तर समजा मी तुम्हाला आता 21 दिवसाचं पारायणाचं सांगते. तर 21 दिवस पारायण करताय. तर शेवटच्या दिवशी तर याची सांगता कशी करायची? तर सांगता वगैरे याची काहीही नाहीये. जसं तुमचं झालं 21 दिवसात त्या दिवशी तुमची तोपर्यंत मी तर म्हणेन की स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातली तेवढी जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही पारायण केलंय, ती पारायण तुमचं त्या पारायणाच्या कालावधीतच तुमची इच्छा पूर्ण होऊ देत ही मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. तर तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणजे तुमचं पारायण पूर्ण झालं की तुमचं समाप्ती आहे इथे. इथे काही त्याचं वेगळं असं म्हणजे आपल्याला काही त्याची वेगळी परत हे नाही करायची की आता पारायण कंप्लीट झालं तर त्याचं आता आपण उद्यापन कसं करायचं वगैरे तर काही नाहीये. जर तुमची मनात जर इच्छा असेल ना तर तुम्ही 4 गोरगरीब जी काही मुलं असतात बाहेर लहान किंवा जी काही माणसं बाहेर भिकारी वगैरे बसलेली असतात ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे तर अशा लोकांना जाऊन अन्नदान करा. मी तर म्हणेन अन्नदानच करा, पैसे देऊ नका. आपल्याला त्यांना एखादी वस्तू घेऊन द्यावीशी वाटली जर त्यांना खरंच गरज आहे त्या गोष्टीची तर ती गोष्ट जाऊन तुम्ही दान करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दान आहे आणि त्यातल्या त्यात अन्नदान हे सगळ्यात महत्वाचं दान आहे. जर तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही पारायण झालं की त्याचं उद्यापन म्हणून तुम्ही फक्त जाऊन अन्नदान करा आणि अशाच गोरगरिबांना किंवा अनाथाश्रमात जाऊन द्या, वृद्धाश्रमात जाऊन काहीतरी दान करा. बस झालं, बाकी काही नाहीये. स्वामींची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. फक्त आपल्याला स्वामी नाम घ्यायचंय आणि आपल्याला दान करायचं. आपली थोडीफार कुवत आहे ना, आपण 4 पैसे लोकांना दिले तर आपल्याला काही फरक नाही पडणार ना, तर आपण आपण आपल्याकडून अवश्य मदत करावी. आपल्याला त्यांचा दुवा लागतो. त्यांचं आयुष्य सुरळीत होतं. थोडंफार का होईना, परंतु आपल्याला समाधान लागतं मिळतं, की अरे जाऊ दे मी आज दिलं म्हणून 4 घास तरी त्या माणसाच्या किंवा त्या मुलाच्या पोटात गेले. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन जर करायचं असेल तरी करू शकता. बाकी काही नियम अटी अशा वेगळ्या नाहीये. तर अशा प्रकारे श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण नक्की करून बघा. कधीही करा, असं श्रावण महिन्यातच करायचं किंवा मार्गशीर्षमध्येच करायचं असं काही नाहीये. कधीही तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. महिन्याच्या कोणत्याही दिवसापासून, महिन्याच्या कोणत्याही वारापासून कधीही सुरुवात करा. परंतु कराल ते मनापासून करा. स्वामी महाराज त्याचं फळ किंवा त्याची जे तुम्ही सेवा करताय त्याचं तुम्हाला यश किंवा जे काही आहे ते तुमच्या पदरात नक्की पडेल आणि ते नक्कीच पडू दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ इथेच थांबवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विषयावर बोलायला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.